5 राज्याच्या निवडणुका संपल्या आणि निकालाची वाटही न पाहता मोदी सरकारने जनतेला पहिला झटका दिला। व्यावसायिक सिलेंडरचे दर तब्बल 993 रुपयांनी वाढवले आणि एका महिन्यात त्याचा दर दुप्पट केला। आता व्यावसायिक सिलेंडरचा दर जवळपास 3100च्या घरात आहे। मोदीजी इथेच थांबले नाहीत। गोरगरीब कामगार आणि हातावर पोट असलेला कुटुंब जे 5 किलोचा छोटा सिलेंडर वापरतात त्याचाही दर 261 रुपयांनी वाढवला, म्हणजे जवळपास 700 रुपये त्याचा दर केला। निवडणुकीच्या आधी दरवाढ नाही, कारण त्यांना मताची चिंता होती। निवडणुका संपल्या आणि मोदी सरकारने लगेच महागाईचा आतोडा जनतेच्या डोक्यावर घातला। म्हणतात ना, मोदी का काम बनता तो बाढ़ में जाए जनता। मोदीजीमुळे इराण अमेरिका युद्धावरून दर वाढणार नाहीत असा गळा फाटेपर्यंत बोंबलणारे अंधभक्त आणि गोदी मीडियाचे पत्रकार आता गप्प का? खरे एवढेच आहे, मोदी सरकारला निवडणुकीत जनता आठवते, निवडणुकीनंतर मात्र जनतेच्या खिशावर डाका घालायला सुरुवात करतात। जनता जगो वा मरो या मोदी सरकारला काहीही देणे घेणे नाही। राहुलजी गांधी यांनी आधीच सांगितले होते की निवडणुका संपल्या की पहिला वार गॅसवर होणार आणि नंतरचा वार डिझेल आणि पेट्रोलवर होणार। देशातील जनतेने आता तरी सावध व्हावे, या मोदी सरकारकडून सावध राहावे, कारण या सरकारला तुमच्या जगण्यापेक्षा तुमच्याकडून किती वसूल करावे याची जास्त काळजी आहे। जय हिंद, जय भारत।